मतदारांच्या मागे धावणारे राजकारणी नेते आता बाबा आणि ज्योतिषांच्या मागे धावू लागलेले आहेत। म्हणजे तमिळनाडूमध्ये ज्योतिषी आणि बाबांना मोठी मागणी आहे। शत्रूचा संहार व्हावा यासाठी हे राजकारणी विधी करायला लागले असल्याची माहिती मिळते। आपल्याला तिकीट मिळेल का, निवडणूक मी जिंकेन का, असे अनेक प्रश्न हे ज्योतिषांना विचारताना दिसतात। आणि बाबांच्या दर्शनासोबत मंदिरांमध्ये, दर्ग्यामध्ये, चर्चमध्ये जाऊन हे नेते प्रार्थना करायला लागलेत। बाबा ज्योतिषांकडे धाव घेणाऱ्यांमध्ये तमिळनाडूमधल्या सगळ्याच पक्षातल्या नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळे राजकारणी बाबा ज्योतिषांच्या मागे आता हे सगळे राजकारणी धावू लागलेले आहेत। तर शत्रूचा संहार व्हावा यासाठी वेगवेगळे विधी करू लागलेले आहेत आणि अनेक प्रश्न ते ज्योतिषांना विचारतात। मला तिकीट मिळेल का, मी निवडणूक जिंकेन का, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत। आणि ह्याच सगळ्या संदर्भात आम्हालाही काही प्रश्न पडले। महंत सुधीर दास आपल्या सोबत जोडले गेले। तर सुधीरजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय अनेक राजकारणी असे आहेत की जे मतदारांच्या मागे हल्ली धावण्यापेक्षा, आपली कामं त्यांच्या समोर नेण्यापेक्षा आता ज्योतिषांकडे धावू लागलेले आहेत। त्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत, तसेच आम्हाला सुद्धा आहेत की खरंच अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जातात का, आणि निवडणुकीच्या माध्यमातून न शत्रूला हरवता असे कुठले विधी करून आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवता येतं का? अतिशय सुंदर आणि सामाजिक हा प्रश्न आहे। असा आहे, पूर्वीचा आपण जर एकंदरीत सगळा राजव्यवस्था आपली जर पाहिजे म्हटली तर राजव्यवस्थेवरती धर्मव्यवस्था होती आणि धर्मव्यवस्थेमधून ज्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात येत होतं ते अत्यंत उत्कृष्ट आणि एक त्याला धर्मशास्त्राची जाण आणि चाड अशा असणारे विषय त्या माध्यमातून होत होते। म्हणजे अगदी प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये सुद्धा वशिष्ठ होते, सांदीपनींसारखे ऋषी कृष्णांना मार्गदर्शन करत होते। तर हा जो मूलभूत प्रश्न उपस्थित होतो की राजकारण करत असताना एका सीमेपर्यंत, ज्याला आपण एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणूया, पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणूया, इथे कुठेतरी मर्यादा येतात आणि तिथे कुठेतरी राजकारण्यांना देखील मार्गदर्शनाची आवश्यकता लाभते किंवा लागते। या दोन्ही करता ते सद्गुरूंकडे जात असतात किंवा ज्योतिषांकडे जातात, यात काही वावगं नाही। परंतु ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की जे तंत्राचे प्रकार फोफावत आहेत, ज्याला एक असत्य कर्म म्हटलंय, ज्याला जारण मारण उच्चाटन हे जे प्रयोग करण्याचं जे, हा काही मूळ ज्योतिषाचा उद्देश नाही। ज्योतिषाचा उद्देश आहे तुमच्या पत्रिकेप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करणे आणि जारण मारण उच्चाटन करून शत्रूला नामोहन करणं हा वास्तविक पाहता वैदिकांचा किंवा ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या मंडळींचा विषयच नाही। पण त्याला ज्यांचा ज्योतिषाचा अभ्यास नाही ती मंडळी अशा पद्धतीने वाममार्गाचा प्रयोग करून समाजामध्ये एक वेगळ्याच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती आघात करता आहेत। इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मी अशा करता म्हणतो की हा जो अभ्यास आहे आपल्याकडे, हा परंपरागत अभ्यास चालत आलेला आहे। या परंपरेवरती कुठेतरी तंत्रशास्त्राच्या माध्यमातून आरूढ होण्याची किंवा त्याला ओव्हरटेक करण्याची अहमिका समाजात, संपूर्ण भारतात नव्हे जगभरामध्ये हा प्रकार सुरू झालेला आहे। हा अतिशय धोकेदायक प्रकार आहे। याच्या मार्गाला कोणी जाऊ नये असंही मी आज तुमच्या माध्यमातून इथे आवाहन करेल। पण महंतजी, एक मूळ प्रश्न तसाच आहे की खरंच अशा पद्धतीने शत्रूचं नामोहरम करता येतं का? कारण तुम्ही म्हणालात की इकडे ज्योतिष हे मार्गदर्शनासाठी असतं, ज्योतिषशास्त्र हे ते तुम्हाला सांगू शकतं, एक अंदाज देऊ शकतो, तो एक टेक्निकचा भाग आहे। मात्र अशा पद्धतीने कुठले तंत्र मंत्र करून, विधी करून शत्रूला निवडणुकीमध्ये हरवता येतं का? वास्तविक पाहता अशा पद्धतीचे प्रयोग आलेले आहेत, परंतु त्या प्रयोगाकरता जो अधिकार लागतो, जो काही कर्माचं एक अधिष्ठान लागतं, ते आज कोणाच्या ठिकाणी अभावानेच दिसत आहे। आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की अशा पद्धतीचे तंत्र, मारण जारण उच्चाटन प्रयोग करू नये हा शास्त्राचा निर्देश आहे। याला वाम म्हटलं आहे। या वाम मार्गाच्या आपण जर नादी लागलात तर त्याचे प्रकरण तर त्याचे
प्रकरण उलट प्रक्रियेमध्ये आपल्या अंगावर ही वाममार्गाचा प्रयोग केल्यामुळे ते तर स्वतः अडचणीत आले, परंतु त्यांनी असंख्य लोकांना आणि राजकारण्यांना देखील अडचणीमध्ये आणलंय. पण अशा पद्धती